आणि जे मात्र 2 दिवसात काय घडलं काय नाही घडलं आणि आज त्याच 2 टीम फायनलला पोहोचतात. एका साईडला बघितलं तर वडकुंट संघ आणि एका साईडवर संघर्ष मुरबे संघ. चला वडकुंट संघ आपल्या क्षेत्राचं लवकरच सजवून घ्यायचं आहे. टाइमचा आपण बघितलं खूप वेळ झाला. त्यांना मात्र अजून सकाळी उठून काही लोकांना जॉबला देखील जायचं आहे, ते आपण स्पीडअप करायचं आहे. आणि संघर्ष मुरबे संघ आपला थोडी सलामीचे फलंदाज यस मैदानामध्ये पाठवायला आणि पंच आपण आपली जागा घ्यायची आहे, लक्षात असू द्या. चला वरकुंट संघ आपल्या क्षेत्राचे सजवून घ्यायचंय आणि दोन्ही संघांना विरुद्ध आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी हा कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. हॅलो सिक दोन्ही सलामीची जोड एका साईडला ध्रुव आणि एका साईडला तेजस यस पहिल्या षटक होतोय तो यस ईश्वर पहिलं षटक हाताळतोय या ग्रँड फिनाल मध्ये. फायनलची दोन्ही टीम एका साईडला बघितलं वरकुंट संघ डाणूवरून जे आल्यात लांबचा पळा गाठलाय आणि एका साईडला बघितलं तर मुरबे संघ नक्कीच ते देखील खूप लांबचे प्लेयर आहेत. कोण जिंकणार कोण हरणार, एकाला जिंकावं लागेल हरावं लागेल. चला स्पीडअप करायचं आहे. अजून देखील खूप काही जणांना फर्स्ट शिप असते जॉबला देखील जायचं आहे. जवळजवळ बघितले तर टाइम खूप होतोय, स्पीडअप करायचं आहे. षटकातील पहिला चेंडू हा ग्रँड फिनाले मधला पहिला चेंडू इनिंग मधला पहिला चेंडू सामना करेल तो ध्रुव. यस आता मग सॉफ्टवेअर सेन्सिबल क्रिकेट पहिलाच चेंडू त्याला डिक्लेअर झोन कडे यस संपर्क दर्शविताना पहिला चेंडू येतोय. 1 बॉल 1 धावा सगळ्याचं खातं बोलतोय 1 धावेने. एक चेंडू 1 धावा ऑन दी स्पॉट लागला येणार चेंडू हा दुसरा आणि सामना करतो तेजस. दुसरा चेंडू पुण्याचा एकदम मार्गस्थ. एक चेंडूचा खेळ संपला विचार केला. 1 चेंडू 1 धावा ऑन दी स्पॉट लागला जातात. आता फटका सजवला आहे ऑन साईड दिशेने फुलटॉस चेंडूवर पण क्षेत्ररक्षण कोणती चूक न करता आता दुसरा चेंडू येतो डॉट. 1 चेंडू 2 धावा ऑन दी स्कोर लागला जात आहेत. येणारा चेंडू तिसरा मार्गस्थ असेल. येस फटकाचा दुसरा प्रयत्न होता, खटकाचा प्रयत्न होता. आता मात्र आपण बॉल मात्र यशस्वी स्थिर होता. पुण्याचा येतो डॉट चेंडू. 3 चेंडू 1 धावा ऑन दी स्कोर लागला जात आहेत. आता मात्र स्कोर कार्ड बघितलं 3 चेंडूवर 1 धावा. पुण्याचे 14 चेंडू पुढच्या मार्ग साधा फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षण आहे स्ट्रेचच्या दिशेने येतं पुण्याचे डॉट चेंडू. काय कमालीचे क्षेत्ररक्षण बघायला भेटतं वरकुंट संघाकडून. तशी ईश्वरची काही कमाईशी गोलंदाजी करतोय फलंदाज. अजून देखील हात होऊन द्यायला नाही. अजून देखील एकच धाव खर्च केला गेलाय. 4 चेंडू 1 धावा. आता मात्र फटका सजवा प्रयत्न. आता मात्र तेजसला परतावा लागेल बॅक टू लागवत. इट इज अ गॉन अंपायरचा बोट वरती OUT आउट. यस ग्रँड फिनाले डे आई भवानी दंसार चषक 2026 थरार अंतिम रजनी बॉक्स क्रिकेट सामने. तर आजचे अंतिम रजनी ग्रँड फिनाले डे अर्थात एका साईडला वरकुंट संघ आणि एका साईडला बघितला तर संघर्ष मुरबे हा संघ. ग्रँड फिनाले आता मात्र नवीन फलंदाज येतोय. यस नवीन फलंदाज निर्भय बघूया त्याच्या आपल्या संघासाठी काय करतोय काय घडवतोय. जर चेंडूचा विचार केला 5 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित चेंडूचा शेवटचा आणि 1 धावा फक्त खर्च करण्यात केला. अतिशय सुरेख ईश्वरने
कमळची गुरुजी हाताळलाय आपल्या संघासाठी अतिच आहे. आता मात्र मुनेशकर शेवटच्या मार्गाचा फटका साधण्याचा प्रयत्न होता. ऑप्शन दिशेने क्षेत्ररक्षण आहे तैनात. थोडंसं फंबल मात्र एक धाव परिपूर्ण होणार आणि एक धावाने धावसंख्या सरसावेल आणि ते पोहोचल्यानंतर 2 या धावसंख्येवर दुसरं षटक संपलं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकात धावसंख्येचा विचार केला ते पोहोचले मात्र 2 या धावसंख्येवर. काही कमालीची गोलंदाजी ईश्वर नाही आता 7 भेटला मात्र क्षेत्ररक्षणाचा आणि त्या जोरावर मात्र 2 धावा खर्च करत केला आणि तेजसला पाठवून दिला बॅकथ्रो लगाउटला. काय कमालीचे क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख. आता मात्र कमबॅक करावा लागेल. फलंदाज झाला आता मात्र पुण्याचे एकदा दुसऱ्या षटकात विशेष तरी मात्र मागच्या मॅच मध्ये कम्माची गोलंदाजी देखील केली होती आणि फलंदाजी देखील केली होती. विशेष नाही बघूया आता या मॅच मध्ये काय विशेष करतोय. षटकातील पहिला चेंडू आता मात्र पुण्याचा फलंदाज तयार असेल. फटकाचा लावून साईडच्या दिशेने काय अतिशय अफलातून यास आता मात्र रनआउटची विकेट. अंपायरचं बोट वरती ओयूटी आउट. विकेटचं पतन फलंदाजाला पाठवून दिला बॅक टू डगआउट. इट इज अ गॉल आणि विकेटचं पतन. काय कमालचं क्षेत्ररक्षण झालं तिकडे ऑनसाइड रिझन अतिशय सुंदर. ज्या अनुषंगाने जर विचार केला तर याच फलंदाजाला पाठवून दिलं तंबूच्या यसराला. याच कारणामुळे नवीन फलंदाज येतोय. दर्शक येतोय आता मात्र पहिल्या चेंडूवर विकेट घेतला विशेष नाही काही. यस आता मात्र थोडस चुकी झालं फलंदाजाकडून आणि यस 22 रुपये 1 धावा. धावसंख्या 1 ने फ्लाय बॅट शिकट. ओके यस बॅटने 1 धावा. धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ती पोचेल ती 3 या धावसंख्येवर. 2 चेंडू 3 धावा ऑन दी स्कोर लागला जातात. येणारे चेंडू अजून यस 2 चेंडूचा खेळ संपला. येणारे चेंडू 4 आणि तिसरा चेंडू पुण्याचे असेल तर मार्गस्थ. धावसंख्या स्थिर होती 3 या धावसंख्येवर. धावसंख्येचा आता फटकेबाजी करावे लागतील. आता मात्र दर्शक ऑन स्ट्राईकला असेल. यस डेड बॉल अंपायर दर्शविताना चला मैदानावर तर दुसरा चेंडू पुढच्या मार्गात यास वाईट चेंडू अंपायर दर्शविताना. धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ती पोचल 4 या धावसंख्येवर. आता मात्र 2 पुण्याचे तिसरा चेंडू मार्ग असेल तो पुण्याचे दर्शक ऑन स्ट्राईकला फटकाचा तो प्रयत्न. यावेळेस किंग बोल्ट दर्शकची यष्टी केली. दर्शकला पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला. इटीचं गॉन आणि विकेटचं पतन. आता नवीन फलंदाज ओके नवीन फलंदाज अंचू येतोय. धावसंख्येचा विचार केला ते पोचतात मात्र 4. एक वाईट टाकलं नाही. वाईट टाकलं नाही. एक वाईट टाकलेलं 4 झाला. वाईट टाकलेलं यस आता मात्र पुन्हा चक्का अंचू येतोय. आता परत सॉफ्टवेअरने कव्हर केलं सेन्सिबल क्रिकेट आणि तो परत एकदा परिपूर्ण होणार. धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ती बजेल मात्र 5 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल बाकी असेल ना. 4 चेंडूचा खेळ संपला. येणार चेंडू असेल तर 5वा चेंडू मार्गस्थ. आता बस स्ट्राईकला असेल नो. यस ध्रुव ऑन स्ट्राईकला असेल ज्यामध्ये ध्रुवला आता फटकेबाजी करावी लागेल. चौकारची गरज असेल. आता मात्र
संघाला पण तोपर्यंत सिंगल सॉफ्टवेअरने घेऊन गेलं ऑप्शन दिशेने तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार. एक धावने धावसंख्या सरसावेल बसलती 6 या धावसंख्येवर. यश चौथीने पुण्याच्या मार्गस्थ 5 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू हा शेवटचा थांबतो अंचू. यस फटका सजवलाय ऑप्शन दिशेने क्षेत्ररक्षण रनआउटची दाट शक्यता तोपर्यंत यस अपील तर केली होती पण अंपायरने अपील फेटाळून टाकलाय. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार आणि एक धाव धावसंख्या सरसावेल आणि ते पोहोचेल मात्र 7 या धावसंख्येवर षटक संपतंय. षटकाखेर धावसंख्या स्कोर काढून परतावी पाहिल्या त्या पोहोचत्यात त्या 7 या धावसंख्येवर. यस तिसरा षटक घेऊन गणेश. तिसरा षटक घेऊन गणेश वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतो. आता फलंदाजला कमबॅक करावा लागेल फटकेबाजी करावी लागते. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. तुम्ही कुठे जाऊ नका बोलूया मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सामना करतो अंचू. यस पुलरचा चेंडू होता आक्रमण करायचा प्रयत्न होता आणि आता मात्र यस अंपायरचं बोट वरती शेवटी आउट. आता मात्र अंचूला पाठवून दिला तंबूच्या आसराला बॅक थ्रो डगआउट. नवीन फलंदाज येतोय हार्दिक. बघूया काय करतोय हार्दिक आपल्या संघासाठी. त्याला मात्र फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्या स्थिरावली ती 7 या धावसंख्येवर. षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपला. येणारे चेंडू असेल 5 आणि दुसरा चेंडू पुढे चेंडू असेल तो मार्गस्थ. सामना करत नवीन फलंदाज हार्दिक. चला स्पीडअप करा थोडं लक्षात असू द्या. आता बरं नवीन फलंदाज हार्दिक येतोय लेफ्ट हँड फलंदाज. आता तर पुन्हा एकदा षटक सुरू चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ. सामोर नवीन फलंदाज हार्दिक येतोय. यस सॉफ्ट हँड पर्यंत राऊंडची दाट शक्यता होणार पण नाही. फलंदाज सेफ येतोय डॉट चेंडू पुन्हा एकदा. धावसंख्या स्थिरावली ती 7 या धावसंख्येवर. चेंडूचा विचार करत 2 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू असेल तर तिसरा. सामना करत पुन्हा एकदा हार्दिक. त्याला मात्र फटकेबाजी करावे लागतील. काय घडतंय काय बिघडतंय. यस फटका सजवतो पुन्हा एकदा प्रयत्न होता. अपील केलं आउट अपील केलं अंपायर करे पण यस नॉट आउट अंपायर दर्शविताना. यस अपील तर केली होती. धावसंख्या स्थिरावली ती 7 या धावसंख्येवर. 3 चेंडू बघितला तर एकही धाव न खर्च केलाय. येणार चेंडू असतील तर 3. चौथा चेंडू मार्गस्थ. आता मात्र यशचित अंपायरचा बोट वरती OUT आउट विकेटचं पतन आणि हार्दिकला पाठवून दिला तंबूच्या आसरेला. इट इज अ गॉन आणि विकेटचं पतन. चार चेंडूचा खेळ संपला. धावसंख्येचा विचार केला 7 धावा स्कोर कार्ड वर लागल्याच आहेत. येणार चेंडू सुद्धा 2. नवीन फलंदाज येतोय तो यस नवीन फलंदाज अनिश राईट हँड फलंदाज. येणारा चेंडू असेल तर 5वा. अजून एकही धाव न खर्च करणार. कॉलेज काय कमवायचं षटक हाताळलंय अतिशय सुंदर. आता मात्र या फटका सतवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात ऑफ साइड दिशेने. तोपर्यंत येतोय सिंगल लेबर. धावसंख्या 1 परिपूर्ण होणार आणि 1 धावून धावसंख्या सरसावेल आणि ते पोहोचेल मात्र 8 या धावसंख्येवर. येणार चेंडू हा शेवटचा असेल. शेवटचा चेंडू मार्गस्थ. सामना ध्रुव. बघूया काय करतोय काय घडतंय काय बिघडतंय.
या फटका सजवपर्यंत आता मात्र या अंपायरचा बोटवरती OUT आउट ध्रुवला पाठवून दिला तंबूच्या आसरेला. इट इज अ गॉन. विकेटचं पतन होत आहे. आता मात्र नवीन फलंदाज प्रतीक षटक संपत आहे. जस्ट चौथा षटक येतो जितेन वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथा. आता पण नवीन फलंदाज येतो प्रतीक. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो तो जितेन. सामना करेल तो ऐश. चला षटकातील पहिला चेंडू. पुण्याचा फटका सजवलाय. बॉल चाला इनटू द गॅप. अनिश शेपडे सिग्मा रे शेपार येतो चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाली आणि ती पोचली मात्र 12 या धावसंख्येवर. जस एक पहिल्या चेंडूवर आक्रमण केले अनिशने. इरादे स्पष्ट करून दाखवल्यात. अनिश सांगत असेल या ओव्हरीत मला जेवढे धाव जमवत येतील तेवढे मी धावा जमवणार. आणि याच पहिल्या चेंडूवर येतो चौकार. दुसरा चेंडू मार्गस्थ. आता पुण्याचा फटका सजवला जातो. तोच गॅप तोच निशाणा. पण यावेळेस आहे क्षेत्ररक्षण. कोणतीही चूक न करता येतोय डॉट चेंडू. येणारा चेंडू हा तिसरा मार्गस्थ. पुण्याचा एकदा अनिश. यात फटका सजवलाय. ऑप्शन दिशेने क्षेत्ररक्षण आहे तैनात. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार आणि एक धावाने धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल ती मात्र 13 धावसंख्येवर. 3 चेंडू जमला. 3 चेंडूवर धावसंख्या पोहोचल्या 13 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा चौथा. सामना करेल तो यस प्रतीक. यस बॅटचे काढा घेऊन आता मात्र अपिक्त केले होते. यस OUT आउट प्रतीकला पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला. इट इज अ गॉल आणि विकेटचं पतन. 13 धावा. 13 धावा ऑन दी स्पॉट लागल्या. विकेटचा जर विचार केला 7 विकेट. शेवटचा विकेट आता नवीन फलंदाज येतोय. ओके धृतेश येतोय नवीन फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा फटका तर सतवलाय. क्षेत्ररक्षण आहे. आता जर बघितला शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल. धावसंख्या विचार केला स्थिरावली ती धावा 13 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा शेवटचा. सामना करतो अनिश. येस आता मात्र वाईट चेंडू हंपर दर्शवतो ना. इट इज अ वाईट. हंपर दोन्ही हात बाजूला. येस रिव्ह्यू घेतलाय. यस वाईट बॉल. वाईट बॉल. हंपरचे हा अंतिम आणि धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ते पोचेल 14 या धावसंख्येवर. येणारा चेंडू पुण्याच्या शेवटचा या इनिंग मधला शेवटचा चेंडू पुण्याचा एकदा. सामना करतो अनिश. बघूया काय करतोय. आता मात्र पुण्याच्या एकदा यस. आता मात्र अतिक्रमण झालंय. पुण्याची तो वाईट चेंडू धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ती पोचेल 15 या धावसंख्येवर. अतिक्रमण झालंय या ओव्हरीत वाईटच्या रूपे. आता फटका सतवला. क्षेत्ररक्षण आहे तैनात. मग एक धाव परिपूर्ण होणार. 2 धावेचा तो धाव परिपूर्ण होणार का नाही. एक धाव परिपूर्ण होईल. एक धाव धावसंख्या सरसावेल. धावसंख्या पोहोचेल 16 या धावसंख्येवर. आणि विजयासाठी पाहिजे ते 17 टू विन. टार्गेट 17. 24 चेंडू आणि 17 टार्गेट.
चला या लगेच आपण मॅच स्टार्ट करतोय. 17 धावांचं लक्ष्य आहे. अगदी कमी टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय जितेन आणि गौरवची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिश ला आणलं गेलंय. पहिले 6 चेंडू इथून जर पाहिलं तर महत्वाचे असणार आहेत, कारण की कमी धावांचं लक्ष्य आहे. 16 धावा बनवले, 17 धावांचं लक्ष्य असणार आहे. जितेन आपण पाहतोय पहिला चेंडू खेळून काढलाय. डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलंय. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. सिंगल रन्स जरूर घेतले. गौरव आणि जितेन ची जोडी आपण पाहतोय. एक धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं थोडस फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळते. थोडी पुढे आणले. यावेळेस सकवाद एक चेंडू निघून गेलाय. हार्दिक मन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या चेंडूवर देखील सिंगल रन्स येते. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेले. जितेन पुन्हा एकदा आपण पाहतोय. आतापर्यंत जितेनची खेळी पाहिली तर सर्वाधिक चांगली खेळी राहिली जितेनची. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल साठी केलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 3 धावा. 3 धावा पाहायला मिळतंय. जितेन आणि गौरव ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. वडकुंड संघ अगदी कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला जो क्वालिफाय होताना, आणि आज मात्र आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश केलाय त्यांनी. खूप चांगली टीम आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू वर प्रयत्न होता स्वीप शॉट खेळण्याचा, परंतु चुकलाय चेंडू. रन्स मात्र लेग बायच्या रूपाने 1 मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 धावा. पुन्हा एकदा आकाराप चेंडू आहे आणि आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्राच्या रूपाने धावा मात्र खर्च करत असताना 5 धावा स्कोर कार्ड वरती झालाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथून पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला डिक्लेअर झोन कडे वळवलंय. आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट. 6 धावा स्कोर कार्ड वरती. जयमान वडकुंड टीम आपल्याला पाहायला मिळते फलंदाजीसाठी. शेवटचे चेंडू पुन्हा एकदा वळवलाय चेंडूला. इथून जर पाहिली तर ओव्हरची होईल समाप्ती. 6 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली स्कोर कार्ड वरती तर 7 धावा. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 18 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर द्रुतेश गोलंदाजीसाठी आणला गेलाय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. संघर्ष मुरबे संघाचा जर विचार केला तर शेवटच्या अंतिम फायनल मध्ये आपण पाहतोय प्रवेश करताना, परंतु फायनल मध्ये बॅटिंग ज्या पद्धतीने हवी होती ती बॅटिंग झाली नाहीये.
आणि त्याचमुळे लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. 18 मध्ये 10ची आवश्यकता असताना गॅप खेळलाय. गौरवच्या बॅट मधून चौकार येतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. इथून पाहतोय आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला. सिंगल रन्सचा अजून मिळेल. 5 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. उर्वरित चेंडूचा विचार केला तर 16 चेंडू शिल्लक आहेत. फटका चांगला आहे परंतु तिथे तेजस चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. 15 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 5 ची आवश्यकता. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलाय. हा चौकार जाईल. स्कोर इज लेवल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. वडकुंड संघाला टॉप पाहतोय आपण चॅम्पियन बनण्यासाठी. आणि यावेळेस आणखीन एक चौकार मारतोय. आणि या आजच्या दिवसात आई बाबांनी दंसार संघातील विचार केला चॅम्पियन संघाचा तर वडकुंड संघ ठरतोय या टुर्नामेंटचा चॅम्पियन संघ.